तर घर स्वप्नातलं तर नाही आहे, पण आहे. चला मग बघूया. तर आतमध्ये एंट्री करूया आधी आणि सुरुवातीला मी रांगोळी काढली आहे बाहेर. तर हे हॉलमध्ये एंट्री होते. इथं हॉल आहे हा आणि छोटंसं आहे. तर इथे आहे देवघर आणि हा सर्वात आवडतं ठिकाण आहे माझं हे. आणि देवघराच्या शेजारी मी ग्रंथ ठेवले आहेत आणि इथं बसायला ठेवलं आहे पाहुण्यांना. पाहुणे तर कुणी आले नाही, पण मी टाकून ठेवते असंच. तर इथे मनी प्लांट लावला आहे, आर्टिफिशियल आहे वरचा आणि तो खालचा जो आहे तो ओरिजिनल आहे. तो पण वाढेल हळूहळू आता. तर हे स्टँड मी मिशोवरून घेतलेलं आहे. तर छान आहे. वरती त्याला रिंग लाईट पण आहे. तर इथे माझी शिलाई मशीन आहे आणि इथे आपले महाराज. तर आता किचनमध्ये एंट्री होते आणि इथं सुरुवातीला फ्रीज ठेवले आणि फ्रीजच्या वरती थोडेसे फ्रूट ठेवलेत आणि शेजारी बाउल्स ठेवलेत. किचनच्या शेजारी रॅक लावली आहे छोटीशी भांड्याची आणि इकडं गॅलरी आहे कपडे वगैरे धुण्यासाठी. आणि इथे आहे तुळस लावली आहे इथं कुंडीमध्ये आणि हे कपडे वाळत घालण्याचं स्टँड ठेवलं इथं मी. बेडरूममध्ये एंट्री होते आणि इकडे कपाट लावलेलं आहे आणि ही आहे मी आणि इथे आहे बेड. तर हे बेडशीट आम्ही आत्ता मध्ये राजस्थानला गेलो होतो तेव्हा आणलेलं आहे. जोधपुरी प्रिंट आहे याच्यावरती आणि मला हे बघितल्यावरतीच खूप आवडलं होतं. आणि तिकडे छोटं स्टँड ठेवलं आहे व्हिडिओ शूट करण्याचं आहे ते, रेसिपी व्हिडिओ शूट करण्याचं. आणि बाहेर वातावरण बघू शकता तुम्ही, इतकं सुंदर वातावरण आहे आणि सूर्यास्त झाला होता छान. तर 6 वाजता मी हा व्हिडिओ शूट केलेला आहे आणि आता हेअर केअर पण करायचं होतं मला. मग म्हटलं व्हिडिओ पण शूट करावं. तर मी इथे एका पातेल्यामध्ये पाणी घेतलं आहे अर्धा ग्लास आणि 2 चमचे मी फ्लॅक्स सीड्स टाकलेत आणि 1 चमचा मी राईस टाकला आहे. साधा आपला कोणता पण राईस घेऊ शकता तुम्ही आणि उकळू द्यायचं आहे चांगलं त्याला. अर्धा ग्लास होता तर 1 कप पाणी करायचं आहे उकळून त्याचं. जेली टाईप होतं आणि मग चाळणीने गाळून घ्यायचं आहे आणि गरम असतानाच गाळायचं आहे. ते थंड झाल्यावरती ते गळत नाही मग जेली टाईप. तर बघू शकता अशा प्रकारे सगळं गाळून घेते इथं मी आणि केसांना लावून घ्यायचं आहे. तुम्ही याच्यामध्ये ऑइल पण वापरू शकता. तुम्ही जे केसाला यूज करता ऑइल ते वापरू शकता. 1 चमचा त्याच्यामध्ये. तर मी इथे ऑइल नाही वापरत आहे, असंच लावणार आहे. केसांना लावून झालंय आता आपलं जेल आणि 1 तासाच्या नंतर वॉश करायचे आहेत केस. तर रिझल्ट तुम्ही बघू शकता आणि बघू शकता तुम्ही माझे केस किती सिल्की झालेले आहेत. तर संध्याकाळी येताना हे कलिंगड घेऊन आले होते तर मी इथं कट केलं आहे आणि
मस्त मीठ टाकून ठेवलं आहे त्याच्यावरती आणि थंड होण्यासाठी. हा माझा पहिलाच व्लॉग आहे, तर व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर संध्याकाळी मग दूध पण घेऊन आले होते हे, मग मी दूध तापायला ठेवलं. मग कलिंगड खाल्ला आम्ही दोघांनी आणि मग मी स्वयंपाक केला. तर असा होता माझा आजचा दिवस. चला बाय.